तुम्हालाही होता ना हा प्रश्न, पहिलं महायुद्ध कोणी जिंकलं? मग ब्रिटन, फ्रान्स आणि यांच्या मित्र राष्ट्रांनी जिंकलं असंच उत्तर दिलंय ना. पण इतिहासाची एक गोष्ट आपल्याला फार कमी सांगितली जाते. त्या विजयामागे भारतीय सैनिकांचं किती मोठं योगदान होतं. 1914 साली पहिलं महायुद्ध सुरू झालं आणि ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली असलेला भारत आपोआप या युद्धाचा भाग बनला. त्या काळात भारत हा स्वतंत्र नव्हता. निर्णय ब्रिटिश घेत होते, पण लढत होते भारतीय. जवळपास 14 लाख भारतीय सैनिक आणि कामगार ब्रिटनच्या बाजूने या युद्धात सहभागी झाले. फ्रान्सची रणभूमी, बेल्जियमची थंडी, मध्य पूर्वीचे वाळवंट, आफ्रिकेचा जंगल या जगाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये भारतीय सैनिक ब्रिटिश साम्राज्यासाठी लढत होते. इतिहासकारांच्या मते या युद्धात सुमारे 74,000 भारतीय सैनिक मृत्युमुखी पडले आणि एक काळ असा होता की ब्रिटिश सैन्यातील प्रत्येक 6वा सैनिक हा भारतीय होता. कल्पना करा, ज्या देशाशी आपला थेट संबंधही नव्हता त्या देशांसाठी भारतीय जवान हजारो किलोमीटर दूर जाऊन लढत होते. आणि इथेच एक प्रश्न उभा राहतो, जर एवढ्याच एकजुटीने, एवढ्या ताकदीने भारतीय सैनिक स्वतःसाठी, स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी उभे राहू शकले असते तर? आणि हा प्रश्न खूप मोठा आहे. कदाचित भारताचा इतिहास वेगळा असता, कदाचित आपल्याला इतकी वर्ष पारतंत्र्यात घालवावी लागली नसती. याचा अर्थ त्या सैनिकांच्या बलिदानाचा अपमान करतोय का आपण? नाही, आपण आजच्यासाठी शिकवणी गोळा करत आहोत. कारण त्यांनी ज्या परिस्थितीत युद्ध केलं ती परिस्थिती त्यांची निवड नक्कीच नव्हती. मग निष्कर्ष काय? तर पहिलं महायुद्ध कुणी जिंकलं? इतिहास म्हणतो ब्रिटन आणि फ्रान्स. पण त्या विजयामागे भारतीय सैनिकांचं रक्त आणि शौर्य आणि बलिदानही तितकंच उभं आहे. याची आपल्याला किमान जाणीव तरी असली पाहिजे आणि हा इतिहास आपण कधीच विसरता कामा नये. तुम्हाला अशाच नवनवीन गोष्टी ऐकायच्या आहेत का? तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया अशाच व्हिडिओसोबत.